हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. जर आपण पवित्र आत्म्याद्वारे मार्गदर्शित करणं म्हणजे काय याचा जर अलौकिक विचार केला तर आपल्याला पुष्कळ वेळेला देव काय सांगतोय ते समजणार नाही. कारण पुष्कळ वेळेला देव आपल्याशी ज्या प्रकारे बोलतो आणि वागतो ते आपल्या विचार करण्यापेक्षा सामान्य असतं. दैवी मार्गदर्शनाबद्दल आणि विशेषतः देवाकडून कसं ऐकावं याबद्दल बोलतोय. पित्या, आम्ही या वचनासाठी आपले आभार मानतो आणि मी प्रार्थना करते की माझ्यामधून बाहेर पडणारं प्रत्येक वचन प्रत्येक व्यक्तीने समजून घेऊन त्याप्रमाणे वागावे. येशूच्या नावाने आमेन. आपण आपल्या जीवनासाठी प्रभूची इच्छा कशी शोधावी याबद्दल बोलत होतो आणि बऱ्याच लोकांसाठी ही एक मोठी गोष्ट आहे असं दिसतं. मी काय करावं अशी देवाची इच्छा आहे कसं समजेल हे मला जाणून घ्यायचंय. आणि एक सांगू, माझ्याकडे एक 50 वर्षांची मुलगी काम करत असे. ती अतिशय आकर्षक आणि सुंदर अशी स्त्री होती, पण तिचं लग्न झालेलं नव्हतं आणि तिने कधी कोणाबरोबर तसे संबंध ठेवले नव्हते. आणि ती म्हणाली की देव तिला म्हणाला की तू आनंदाने माझी सेवा करावीस असं मला वाटतंय. आणि म्हणूनच कदाचित असे लोक देखील आहेत की ज्यांना देव ख्रिस्ताच्या मंडळीत असं स्थान देऊ इच्छितो, जे अशा प्रकारचे लोक आहेत. ते तिथे फक्त एक उत्तेजन आणि प्रोत्साहक आणि समाधानी असण्याचं उदाहरण देतात. बघा, देव विविध प्रकारे आपला उपयोग करून घेत असतो. मी आशा करते की आपण असा विचार केलाय की आपल्याला कुठेही योग्य ठिकाण नसल्याने देव आपला वापर करत नाही. खरं सांगायचं तर जगात होणारी बहुतेक कामं आणि नोकरीवर आणि बाजारामध्ये आणि स्टोअरमध्ये अशी लोक काम करत असतात आणि मदतीची गरज भासणारे असे बरेच लोक चर्चकडे येत नाहीत. म्हणजे आता मला खात्री आहे की आपल्या सगळ्यांना आज इथे मदत हवी आहे, परंतु बहुतेक लोक जे तिथे आहेत त्यापेक्षा मदतीसाठी हतबल आहेत आणि त्यांना आज इथे येणं माहीत नव्हतं. म्हणून आपण शिकण्यासाठी आणि आत्मिक वाढण्यासाठी एकत्र आलो, जेणेकरून आपण जगामध्ये बदल घडवून आणावा आणि ख्रिस्ताला पाहिजे अशी ख्रिस्तांची साक्ष देऊ शकतो. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला सेवेकरता बोलावलं गेलंय. तुमच्यातील प्रत्येकाला प्रार्थना करण्याची सेवा दिली आहे. बायबल म्हणतं की इतर लोकांसाठी प्रार्थना करणं ही आपली सेवा आहे आणि आपल्या सगळ्यांसाठी समेटाची सेवा दिली आहे. बायबल सांगतं की ते हरवून गेलेले लोक आणि देव यांच्यात समेट होण्यास मदत करतं आणि आपल्या सगळ्यांना एक सेवा दिली आहे. ही एक गोष्ट असू शकते की देवाची इच्छा काय आहे की तुम्ही कुणाची सेवा करू शकता. सेवेमध्ये बहुधा त्या बऱ्याच गोष्टी असू शकतात, पण आपला एकटाच मार्ग शोधणं म्हणजे बाहेर पडणं आणि शोधणं असू शकत नाही. गोष्टी प्रयत्न करण्यास घाबरू नका. आणि आपण जे हे करीत आहात ते देवापासून आहे की आपण ते करीत आहात हे माहिती होण्यास फार वेळ लागणार नाही. बघा, देवाने पौलाला सांगण्याआधी तो थोड्या काळासाठी सेवा करत होता. देव म्हणाला की मी त्यांना जे काम करायला सांगितले आहे त्याकरता आता पौल आणि बर्नबा यांना माझ्या कामासाठी वेगळे करा. ते घडण्यापूर्वी ते बराच काळ सेवेत होते, परंतु नंतर देवाने त्यांना एका विशिष्ट गोष्टीसाठी वेगळे केले. आणि मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण या विशेष गोष्टी वेगळे ठेवण्याचा इतका हेतू असतो की आपल्याला त्या गोष्टीची आवश्यकता नसलेले प्रशिक्षण देव मिळवू इच्छित असलेल्या इतर गोष्टी करून आपल्याला मिळत नाही. आपण मदतीद्वारे सेवा देऊ शकता. मला माहीत नाही, कदाचित चर्च स्वच्छ करण्यास मदत करण्यासही सांगितलं जाईल आणि कदाचित
ही अशी एखादी गोष्ट आकर्षक असू शकत नाही किंवा आपल्याला वाटत असलेली कोणती गोष्ट फारच चांगली असू शकत नाही, पण आपल्या आयुष्यात देव आपल्याला बऱ्याच वेळा चालवतो आणि मला वाटतं मी म्हणू शकते फक्त बघण्यासाठी, आपला दृष्टिकोन तपासण्यासाठी आपण इच्छुक आहात का? मी जे करायला सांगते ते करण्यासाठी किंवा आपण करण्यास किंवा इच्छुक होण्यासाठी ते मोठे करावे लागते. तर पुन्हा असे म्हणू, बाहेर पडण्यास घाबरू नका आणि शोधून काढा, कारण आपण एखाद्या गोष्टीत पाऊल टाकलंय आणि हे तुमच्यासाठी योग्य नाही. याचा अर्थ असा नाही की आपण बाहेर पडण्यात चूक केली आहे. त्यात याचा अर्थ असा आहे की आपण काय करावं अशी देवाची इच्छा आहे हे शोधायचा प्रयत्न करत राहा. मी नमूद केलंय की एका महान मनुष्याने असं म्हटलंय की त्याने आपल्या आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या वेळी देवाबरोबर चालला नव्हता. देव त्याला काय करावेसे इच्छित आहे ते सांगू शकला नाही. तो म्हणाला, देव नेहमीच माझ्याबरोबर कार्य करत असे, परंतु त्याने मला तिथून बाहेर काढले आणि तो विषय करण्याचा प्रयत्न केला आणि त्या विषयासाठी प्रार्थना केली आणि त्या गोष्टी केल्या. म्हणूनच जर पवित्र आत्म्याने आपले नेतृत्व केले पाहिजे, याचा अलौकिक दृष्टिकोन केला, तर बऱ्याच वेळा आपण खरोखर देव काय करू इच्छित आहात ते आपण चुकवू शकाल. कारण देव आपल्याशी ज्या प्रकारे बोलतो आणि वागतो त्या मार्गाने आपण जे विचार करता त्यापेक्षा बरेच सामान्य आहे. आणि म्हणूनच आता आम्ही या मुद्द्यापासून पुढे जाऊ आणि देवाकडून कसे ऐकावे याविषयी इतर काही गोष्टींबद्दल बोलू. सर्वप्रथम मला असे म्हणायचे की देव तुम्हाला सांगत असलेल्या छोट्या गोष्टी ऐकायला नकार दिला तर कदाचित तुम्ही त्याने काही मोठ्या गोष्टी सांगितलेल्या ऐकू शकणार नाही. आमेन. तुम्ही कदाचित काही गोष्टी ऐकल्या असतील म्हणून मी त्याबद्दल जास्त वेळ घेणार नाही, पण जेव्हा 70च्या दशकात देवाने मला सेवेकरता बोलवायला लागला तेव्हा मला आधीच 3 मुलं होती. त्यामुळे मी बायबल कॉलेजमध्ये जाऊ शकत नव्हते, परंतु सेवेचे प्रशिक्षण घेण्यासाठी आपण विद्यालयात जाण्यासाठी कोठेही जाऊ शकले नाही, तरी आपण नेहमी पवित्र आत्म्याच्या शाळेत जाऊ शकतो. आपण नेहमी जे जे काही करीत आहात तेथेच आपल्याला प्रशिक्षण सुरू करण्यास देवाला विचारू शकता. आणि बरं, मी एक गृहिणी होती आणि त्यावेळी मी अजूनही पूर्ण वेळ नोकरी करत होते, पण काही काळानंतर मला अभ्यासासाठी कधीच वेळ मिळत नसल्याने मला वाटलं की मी नोकरी सोडली पाहिजे आणि जास्त वेळ बायबलचा अभ्यास करण्यास द्यावा अशी देवाची इच्छा असावी. आणि माझ्या मनात एक स्वप्न होतं, पण त्याचा असा कधी पुरावा मला मिळालेला नाही. बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी करण्याची इच्छा असते, पण जर आपण तयारीसाठी वेळ घेतला नाही तर तुम्हाला देवासाठी तुम्ही करायला पाहिजे हे समजणार नाही. तरी मी माझी नोकरी सोडण्यासाठी आम्हाला विश्वासात एक मोठे पाऊल उचलण्याची गरज होती, कारण आमच्या कमाईपेक्षा महिन्याचा खर्च जास्त होता. आणि म्हणूनच जेव्हा मी पैशासाठी देवावर कसा विश्वास ठेवावा हे शिकले आणि त्याने आमच्यासाठी केलेल्या बहुतांश छोट्या छोट्या गोष्टी असल्या तरी त्यांनी देवावर माझा विश्वास वाढवण्यात मला खरोखरच मदत केली. आणि माझे काही मित्रही होते आणि एक सांगू का, आम्ही आठवड्यातून एकदा शेतकऱ्याच्या बाजारपेठेत जाण्यासारख्या गोष्टी केल्या, पण माझ्या घराबाहेर रस्त्यावरच किराणा दुकान होतं आणि त्यामुळे दुकानात आठवड्यातून 2-3 वेळा जाऊन जितकं सामान वाटेल तितकंच आणत असे, ज्यामुळे मला किराणा दुकानात देव मला सर्वात गहन धडे शिकवले, ज्याने सेवा कार्यात आयुष्यभर मला मदत केली. आणि मी खरंच हे सांगतेय कारण दैनंदिन जीवनातील सामान्य दैनंदिन जीवनात देव तुम्हाला कसं शिकवायचा प्रयत्न करीत आहे हे पाहावे अशी माझी विनंती आहे. आणि आपण नेहमी प्रत्येकच दिवशी असे धडे शिकू शकतो जे आश्चर्यकारक असतात. म्हणून देव ज्या गोष्टींबद्दल मला शिकवू लागला ती म्हणजे मोकळ्या जागेत मी किराण्यासाठी घेतलेली गाडी परत त्या जागेवर नेऊन ठेवणं. आणि आपल्याला माहिती आहे की बहुतेक लोक असं करत नाहीत. दुसऱ्याच्या गाडीचा पाठलाग करण्यासाठी पार्किंगच्या मधोमधच ते सोडू इच्छित आहेत किंवा चाकांना थांबवण्याच्या दिशेने
जाण्यासाठी आपण किती कठोर परिश्रम करतो जेणेकरून ते ढकलले जाणार नाही हे आश्चर्यकारक आहे. जिथे आहे तिथे परत ठेवण्यात थोडा वेळ लागेल, परंतु ते करण्याऐवजी ते सगळा वेळ कुठेही जाऊ नये यासाठी प्रयत्न करा, म्हणजे मग ते कुणाच्या गाडीवर आदळणार नाही. आणि बघा, पूर्णपणे आज्ञाधारक होण्यास मला 2 वर्ष लागली होती खरंच. तर हे स्पष्टच आहे की मी जगभरातील सेवा सामग्री बनण्यापासून खूप खूप दूर होते. मी काय म्हणते हे तुमच्यापैकी किती जणांना समजलं? जेव्हा आपण देवाबरोबर प्रामाणिकपणाने चालण्याचे किंवा उत्कृष्टतेने काहीतरी करण्यास सांगता, तेव्हा आपण त्याचे पालन करीत नाही, तर आपल्याला माहितीच असेल की आपण सगळेजण असं करतो कारण आपल्याला वाटतं देव आपल्याशी असं वागतो. आपण बऱ्याच हॉटेल्समध्ये राहतो, प्रत्येक वेळी हॉटेलची खोली सोडताना आपण सगळे दिवे विझवतो कारण देवाने हे माझ्या मनात घातलं असं मला वाटतं. आणि आता तुम्हाला माहिती आहे मी का काळजी घेते अशी मनोवृत्ती बाळगूच शकते. मी खोलीसाठी पैसे दिले, त्यांना मला पावती द्यावी लागेल, पण पहा, आपण इतर लोकांशी कसे वागतो ते एक बीज आपण पेरतोय जे तुमच्या आयुष्यात कधीतरी परत येणार आहे. बघा, मी जेव्हा बायबलच्या शाळेत नव्हते, पण देव मला शिकवित असलेले हे धडे होते, तो मला उत्कृष्ट कसे असावे हे शिकवत होता, प्रामाणिक कसं असावं शिकवत होता. किराणा दुकानात त्याने मला शिकवलेली आणखी एक गोष्ट म्हणजे आम्ही किराणा मालासाठी प्रत्येक 2 आठवड्यात ठरलेल्या बजेटवर 2800 रुपये होते आणि म्हणून मला माझे कूपन आणि कॅल्क्युलेटर बरोबर जावे लागले आणि बजेट बाहेर खर्च होणार नाही याची खात्री करावी लागली. आणि जेव्हा आपण किराणा दुकानात जातो तेव्हा तुम्ही भुकेले असाल तर तुम्ही किराणा गाडीत बरीच सामग्री ठेवता आणि शेवटच्या रांगेत येईपर्यंत तुम्हाला पैसे द्यावे लागताना याची जाणीव होते. तेव्हा आपणास त्यातून काय निवडावे लागेल आणि आपण काय ठेवू शकू हे ठरवावे. आणि त्यावेळी इतर बऱ्याच लोकांप्रमाणे मला जे नको होते ते मी काढून स्टोअरमध्ये कोठेही काढून ठेवत असे. आणि आपल्याला माहिती आहे की म्हणूनच किराणा दुकानात भाजीपाल्याची साफसफाईची देखरेख करणारा प्रमुख का असतो? यासाठी की असे लोक, माझ्यासारखे लोक जे काम करतात, मला तिथे दूध आणि अंड्यांच्या रांगेतील मांडणीपासून बरंच अंतर चालायचं नव्हतं आणि त्या मूळ उत्पादन मांडणीपर्यंत कोशिंबिरीसाठी वापरण्यात येणारा एक पाला आणि त्याचं झाड ठेवण्याकरता जायचं नव्हतं. आता मला याची पर्वा नव्हती की कोणीतरी मी केलेला माझा गोंधळ साफ करेल. आणि देवाने मला ही दुसरी गोष्ट शिकवली की वस्तू जिथून घेतल्या तिथून तू परत ठेवायला शिक. एक सांगू, देव हे करू शकतो, तो तुम्हाला शिकवू शकतो तुम्हाला कसं वागवावं हे त्याला माहितीये. ते परत ठेवा, परत ठेवा, परत ठेवा, परत ठेवा आणि आपण त्यापासून दूर जाऊ पाहतो आणि असं होतं की फक्त परत जा. आणि किराणा दुकानात मी शिकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे कुपनवरचा मजकूर पूर्ण वाचणं. जसं मला आठवतं की त्यांच्याकडे बऱ्याचदा कोंबड्यांची विक्री होते आणि $1 3 किंवा जे काही आहे ते बऱ्याच काळापूर्वी तुम्हाला $1 3 कोंबड्या मिळत असत. बघा, आपण जेव्हा एक गंभीर ख्रिस्ती होतो तेव्हा आपण कुपनवरच्या मजकुराकडे दुर्लक्ष करण्यात यशस्वी होतो. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की मर्यादा प्रति ग्राहक 3 घ्या. बरं, मला 3च कोंबड्या नको होत्या, पण माझं फ्रीजर कोंबड्यांनी भरलेलं असण्याकरता मी माझ्या मुलांना माझ्याबरोबर स्टोअरमध्ये घेऊन जाईल आणि त्या प्रत्येकाला त्यांच्या गाडीत 3 कोंबड्या मिळतील. असं देव यांना 3, सगळ्या मुलांना 3 असतील, माझ्याकडे 3 असतील. आमच्या सगळ्यांना आमची कुपन मिळाली आणि मग पवित्र आत्म्याने मला दोषी ठरवायला सुरुवात केली. म्हणजे मला कोंबड्यांसाठी दोषी ठरवावं लागलं का? माझ्या आयुष्यात कोंबड्यांपेक्षा कितीतरी गंभीर गोष्टी माझ्याकडे नाहीत का? आणि त्याने मला मजकुरावरील अक्षरांकडे लक्ष वेधलं. आणि ठीक आहे, मला माहिती आहे की जेव्हा मी एक दिवस माझ्या कोंबड्यांसाठी पैसे द्यायला तयार होते तेव्हा मला वाईट वाटतं की माझ्या मुलीला कर देण्यासाठी मी पुरेसे पैसे दिले नाहीत. आणि माझं मन घाबरत होतं की त्या लिपिकला हे समजलं होतं की मी असं काही करत आहे जे मी करू नये. आणि म्हणून मी शिकण्यास सुरुवात केली. आणि एक सांगू, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला काहीतरी लपवण्याची गरज आहे किंवा तुम्हाला वाटतं आपण काही चूक करताय, तर म्हणजे तुम्ही चूक करताय. बरं, खरं तर मी बऱ्याच काळापासून ख्रिस्ती होते, पण मला या गोष्टी माहीत नव्हत्या. कुणी मला या प्रकारची शिकवण देत नव्हतं.
आणि नुकतेच कुणीतरी एक मला प्रख्यात सेवक मिळाले होते, जे एका परिषदेत होते, जिथे मी उत्कृष्टतेवर काही गोष्टी शिकवत होते. आणि ते म्हणाले, मी माझ्या आयुष्यात कधी अशा प्रकारची शिकवण ऐकली नाही. आता आपण कसे कसे प्रौढ होऊ शकतो आणि उत्कृष्टता आणि अखंडता काय आहे हे आपल्याला माहीत नसतं, तरीही जगातील बरेच लोक असं करत नाहीत आणि म्हणूनच जग ज्या गोंधळात आहे त्यामध्ये आहे. आणि मग मी तुम्हाला सांगेन की जेव्हा जेव्हा मी डिपार्टमेंट स्टोअरमध्ये खरेदी करते, तेव्हा देव मला शिकवत होता. हे तुम्हाला माहिती आहे की असंख्य लोक हँगर्समधून कपडे कसे काढतात, जमिनीवर पडू देतात. तसेच देव मला सांगू लागला, उचलून घेते आणि पुन्हा हँगर्सवर लाव त्यांना. आणि मी विचार केला, मी दुसऱ्या कुणाचा घोटाळा का साफ करावा, याला काही अर्थ नाहीये. पण नंतर मला वाटलं की देव मला म्हणाला, ठीक आहे, आपला घोटाळा एखाद दिवशी कोणीतरी सुधारणार आहे. म्हणून आता मी करत असलेलं कार्य करण्यासाठी मला आवश्यक ती मदत वर्षानुवर्ष देवाने दिली आहे. आणि जेव्हा बघा आपण काही लहानशा गोष्टींमध्ये देवाची आज्ञा आपण मोडतो, तेव्हा आपल्याला खरोखर कळत नाही की आपण नंतरसाठी समस्या निर्माण करत असतो. तर देव जर तुम्हाला त्याबद्दल सांगण्यास शिकवण देत नाही, तर त्याचा अर्थ असा आहे की ही तुमच्या जीवनातील एक मोठी आणि महत्त्वाची अशी गोष्ट आहे आणि तुम्हाला न्याय्य आज्ञाधारक असणं, अगदी लहान मुलासारखी आज्ञाधारकता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आमीन. अगदी लहान मुलासारखं ते मूर्ख वाटतं, पण मुलांसारखं आज्ञाधारक आहे. मला वाटतं की आपल्या स्वर्गीय पित्याने आपण काय करावे अशी तुमची इच्छा आहे, म्हणून आपण विश्वास बाळगता. असे वाटते की आपण लहान मुलांसारखे असले पाहिजे, जेणेकरून आपण देवाचं मूल होऊ शकू. म्हणून मी पुन्हा म्हणेन की आपण लहान गोष्टीत देवाची आज्ञा पाळत नाही, तर आपण करू इच्छित असलेल्या बऱ्याच मोठ्या गोष्टींना आम्ही करू शकणार नाही. जर कोणी आपल्याला खूप सुट्टे नाणे दिले तर काय होईल? आपण ते परत देतो की विचार करतो, अरे मानवा, देव मला आशीर्वादित करतो काय? पहा, आता कोणालाही ज्याला देववचन माहितीये त्यांना हे मूर्खपणाचं वाटतं. बघा, तुम्ही जास्त प्रामाणिक असाल तर ते पाहण्याची परीक्षा आहे. आमीन. मी एक दिवस एक बुटाची जोडी विकत घेतली आणि मी त्याबरोबर आपल्या पर्सकडे पाहत होते आणि पर्स घेणार होते आणि मग मी पर्स न घ्यायचा निर्णय घेतला. मी घरी आल्यावर त्या व्यक्तीने चुकून ती पर्स माझ्या बॅगेत ठेवली होती. बरं, जेव्हा एखाद्याने अशी चूक केली असेल तेव्हा ही गोष्ट थोडीशी चिडचिड निर्माण करते की आता तुम्हाला आपला वेळ आणि इंधनाचा पैसा तिथे जायला खर्च करावा लागेल. पण मला हे माहीत होतं की मला हे करणं आवश्यक आहे. आपण देवाकडून ऐकतोय हे. आपल्याला किती वेळा माहिती आहे की किती वेळा असं करावं लागतं. आपल्याला उपदेश केलेल्या 3 भाग मालिकेची इथे आवश्यकता नाही. आपल्याला काय करावे लागेल हे आतून ठाऊक आहे. आणि ठीक आहे, देव आपल्याशी बोलण्याचा एक मुख्य मार्ग म्हणजे आपल्याला फक्त माहीत असणं. आपल्याला कसं माहिती आहे हे स्पष्ट करायचा प्रयत्न करण्याची गरज नाही. आपल्याला हे माहिती आहे की आपण ते करावं किंवा आपण करू नये. जेव्हा आपण त्याच्याबरोबर चालत असतो तेव्हा आपले संबंध, देवाबरोबरचे वैयक्तिक संबंध रोमांचक असे बनतात. आणि जेव्हा आपण दररोजच्या सामान्य जीवनात जगत असतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, आपल्या सामान्य दैनंदिन जीवनात मनापासून त्याचं पालन करायला हवं आणि तो इच्छितो तशीच व्यक्ती बनावं अशी मनापासून इच्छा आहे. कोणत्याही मोठ्या सेवेत जाण्याचा विचार करू नका. तर तुम्हाला काही मोठ्या पूर्ण वेळच्या सेवेत येण्याचे किंवा एखाद्या पुलपीठावर कुठेतरी काहीतरी मोठं होण्यासाठी बोलावलं असेल तर ते आश्चर्यकारक आहे. परंतु मी असं सांगेन की जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्ही तसं करण्यास तयार होणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतेय, बायबल काय म्हणतं की हे नेहमीच प्रशिक्षणात भाग घेणार. कारण द्राक्षांचा वेल नाश करणारी
लहान कोल्हे आहेत. मी तुम्हाला सांगते, त्यामुळे बऱ्याच समस्या येतात. मी यावर ताबा मिळवणार नाही. पण मला वाटतं ही एक गोष्ट आहे जी आपल्याला देवाकडून ऐकण्यास योग्यरित्या प्रतिबंध करते आणि त्यामध्ये नकारात्मक वृत्ती येते आपल्यात. जर एखादी व्यक्ती तक्रार न करता संपूर्ण दिवसभर परिस्थितीत सापडली तर तो देवाकडून एक आश्चर्यकारक असा चमत्कार असेल. आमेन. मी तुमच्या आयुष्यात शेकडो वेळा माझ्यासह देव तुमच्याशी बोलल्यासारखं काहीतरी देईन आणि तुम्हाला तसे बोलण्याची आवश्यकता नाही. कोणीही नाही, मी एकटाच आहे. फक्त आपल्याला माहिती आहे काहीतरी बोलायला तयार आहे आणि कधीकधी माझ्या लक्षात येतं मी काही बोलायला तयार आहे, एकच मुद्दा आहे, तो माझ्याकडे लक्ष देईल आणि आपल्याला माहिती आहे की काही वेळा आपल्याला काही सुंदर किंवा मजेदार असं सांगायचं असतं, पण हे खरोखर स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी असतं. जेव्हा आपण खरोखर स्वतःला प्रामाणिकपणे शिकवतो आणि आपण कशासाठी गोष्टी करतो याचा हेतू खरोखर तपासू शकतो आपण, तेव्हा आपण खूप जलद परिपक्व होतो. आणि मला माहिती आहे की माझ्या आयुष्यात बऱ्याचदा देव म्हणाला, तू ते सांगायची गरज नव्हती. आणि आता मी इथे उभी राहून सांगू इच्छिते की मी नेहमी आज्ञाधारक असते आणि कधीही तो मला असं म्हणू इच्छिते की हे सांगू नको, पण अद्याप मी यात वाढले नाही. देवाचे आभार. मी जिथे असायला हवे होते तिथे नाही, पण जिथे होते तिथेही मी नाही. आणि मी आनंदित आहे की मी अद्याप प्रगती करतेय. हे सगळं आम्हाला अधिक आज्ञाधारक होण्यास मदत करतंय. आणि एक सांगू, बायबल म्हणतं शांत रहा आणि जाणा की मी देव आहे. आणि म्हणूनच हे बरेच काही जाणून घेणं हा एक वेगळा प्रकार आहे आणि हे डोक्याने नाही तर हृदयाने जाणून घ्यायचं आहे. एक महान महिला मिशनरी, मी तिचं नाव मला आठवत नाही, मी ते लिहूनही ठेवलं नाही, आपण हे करायला मला माहीत नाही, पण तिने मिशन क्षेत्रात बऱ्याच महान गोष्टी केल्या. जेव्हा तिला विचारलं की तिला काय करावं, हे कसं समजायचं, तेव्हा तिचं लहान मुलासारखं उत्तर आवडलं. ती म्हणाली, मला माहीत नाही, मला फक्त या अभिषिक्त कल्पना मिळाल्या आहेत. आणि मला वाटतं की ते चांगलं आहे. आपल्याला माहिती आहे ती फक्त देव आम्हाला कधीकधी कल्पना देण्याद्वारे आपल्याशी बोलत असतो, पण आपण त्याबद्दल काहीतरी वेगळं सांगू शकतो. हे आपल्या डोक्यातल्या कल्पनांप्रमाणे नसतं आणि त्यामध्ये असं काही आहे जे त्याबद्दल खास वाटतं. मी कोणत्याही निर्णयाविषयी मध्यंतरात कुणाशी बोलत होते. मी जे काही करते त्या सभेत मला काय शिकवायचे किंवा उपदेश द्यायचा आहे असे मला वाटते आणि मी बरेच दिवस केले आणि बरेच काही केले आहे. आणि म्हणजेच मला असं वाटते की अलीकडेच इथे माझा एका महिन्यात 13 भिन्न संदेश मी शिकवले आणि प्रत्येक गर्दी काय आहे हे मला कसे कळेल. मी कधी गेल्या काही वर्षांमध्ये मी उपदेश केला आहे. म्हणजे मला असं वाटतं की अलीकडे इथे माझा एक महिना आहे जिथे मी एका महिन्यात 13 वेगवेगळे संदेश शिकवले. जेव्हा आपण देवाबरोबर चालत असतो आणि देव आपल्या इच्छेनुसार वागतो तेव्हा ते अगदी बरोबर होतं. ते फक्त आरामदायक वाटतं. एक सांगू, कुणालाही अस्वस्थ असलेले कपडे घालायला आवडत नाही. आपल्याला आरामदायी राहायला आवडतं आणि मला देवाबरोबरच्या माझ्या नातेसंबंधात आरामदायी राहणं आवडतं. आणि म्हणूनच कधीकधी आपण आपल्यासाठी सोयीस्कर गोष्टींच्या आसपास येण्यापूर्वी आपल्याला काही गोष्टी वापरून पाहाव्या लागतात. तर फक्त देवाला काय करावं अशी तुमची इच्छा आहे हे आपण समजू शकता. आणि मला त्याबद्दल ठीक वाटते काय, म्हणून मी संदेशांमध्ये मालिका उपदेश करू शकले आणि मला वाटले की ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि आता कदाचित 4-5 वर्षांपूर्वी दिलेल्या संदेशातून मी निवडू शकेल आणि यातून पुन्हा उपदेश करणे खरोखर चांगले होईल. आणि मी त्याचे मुद्दे पाहायला सुरुवात करता मला आता नीरस वाटतं ते सगळं. आणि हे मला आवडत नाही, तर मला असं का वाटू शकतं दुसऱ्याला ते आवडू शकतं. पण नंतर मी तेच मुद्दे 2 महिन्यांनी पाहिले असता ते अगदी योग्य वाटले. पण आपण देवाकडून बरेच जे ऐकतो आणि मी म्हणेन की देवाकडून ऐकल्या जाणाऱ्या बहुतेक सगळ्या गोष्टी या कुठूनही येत नाहीत, तर त्या येत असतात आपल्या आतून. एक सांगू का, मला वाटतं देवाकडून ऐकणं हे आपल्या कल्पनेपेक्षा कमी गुंतागुंतीचं आहे.
कधी कधी जर आपल्याला असा विश्वास असेल की आपण देवाकडून ऐकत असाल तर आपण खरोखर बाहेर पडायला हवं. मी नेहमी म्हणते, बाहेर पडा आणि शोध घ्या. मला देवाचा एक महान माणूस आठवतो. एकाने त्याला विचारलं, तुम्ही देवाकडून ऐकायला कसं शिकला? तो म्हणाला, बऱ्याच चुका करून. आणि हे खरं आहे, कधी कधी आपण चुका करण्यास घाबरत असतो आणि म्हणूनच आपण कधीच काही करू शकत नाही. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.